दशरथ राजांनी आदल्या दिवशी सांगावं, रामा उद्या सिंहासनावर बसायचं, प्रतिष्ठित व्हायचं, राज्याभिषेक होणार. तेवढ्यात कैकेयीची भेट होते. कैकेयी माता शपथ घालते, वचन मागते आणि भरताला राज्यपद द्यावं आणि रामांना 14 वर्ष वनवासाला पाठवावं हे वचन मागते. दुसऱ्या क्षणाला दशरथ राजा सांगतात, रामा उद्या राज्यपद नाही, वनवास आहे. भगवंत म्हणले, आय ऍक्सेप्ट इट, मी सगळं स्वीकारतो. उद्या राज्याभिषेक म्हटला, राज्याभिषेक, वनवास म्हटला, वनवास. सीतामाईचा निरोप घ्यायला गेले. काय त्याग आहे बघा, कुठेही तक्रार नाही. तुम्ही आम्ही किती तक्रारी करतो जीवनाकडून, माझ्या सीतामाई सारखा जगात कोणी त्याग नाही केला, म्हणून तर पंचकन्यांमध्ये त्यांचं नाव आहे. केवढा मोठा त्याग आहे. प्रभू रामराय गेले सीतामाईला, येतो म्हणाले, वनवासाला निघालोय. सीतामाईंना जनक राजांनी निरोप पाठवला होता, इकडे येऊन राहा, माहेरी जाऊ नकोस. पण नाही हो, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. मी येणार. त्यागमूर्ती आमच्या सीतामाई सगळं स्वीकारलं, वल्कल परिधान केली, प्रत्येक क्षणाचा स्वीकार केला. जे असेल ते हे भगवंतांनी सुद्धा केलं. गोपालकृष्णांच्या बाबतीत बघा, भगवान परमात्मा गोपालकृष्ण अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक, स्वतःची आयडेंटिटी दिली देवानी. मी कोण आहे? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. हे भगवंत स्वतःची आयडेंटिटी सांगतात. मी कोण आहे? 16,108 पत्नींचा मी पती असून सुद्धा माझं ब्रह्मचर्य अबाधित असेल तर उत्तरेचा गर्भ सुरक्षित राहील. ही प्रतिज्ञा फक्त देवच करू शकतात, हे आपल्याला नाही जमणार. याला म्हणायचं गोपालकृष्ण. आणि असे भगवंत कौरवांचा निर्वंश झाला, धर्मयुद्ध झालं, सगळ्यांच्या भेटी घ्यायला गेले, तेव्हा गांधारीला भेटायला गेले होते. गांधारी मातेला भेटले आणि सांगितलं, आई तुला काही हवं असेल तर मागून घे. तिने शाप दिला भगवंतांना त्या क्षणात. ती म्हणाली, कृष्णा अरे वेड्या, तू ठरवलंस, तू मनात आणलं असतस ना तर हे सगळं रोखू शकला असतास. हे धर्मयुद्ध तुझ्यामुळे झालं. 100 पुत्रांची आई असून सुद्धा निपुत्रिक झाले, माझ्या कौरवांचा निर्वंश केलास ना, तू सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर यादवांचा निर्वंश झालेला पाहशील आणि एकटा कुठेतरी जाऊन शेवटचे क्षण मोडशील. हा शाप देते गांधारी माता. भगवंत त्याही परिस्थितीत हसतात आणि म्हणतात, स्वीकारलं. तुझा शाप सुद्धा माते आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. हे भगवंतांच्या बाबतीत आहे. संतांच्या बाबतीत हेच आहे. आलिया भोगाते, सगळं स्वीकारलं. आलिया भागाते, मी जे जे तू मला दिलंस ना ते मी सगळं स्वीकारलं भगवंता, माझी तक्रार नाही तुझ्याकडून. संतांच्या बाबतीत, देवभक्तांच्या बाबतीत, देशभक्तांच्या बाबतीत तेच आहे. 23व्या वर्षी फासावर जाणं भगतसिंगांचं वय नव्हतं, पण तरी सुद्धा मदनलाल धिंगरा असू दे, भगतसिंग असू दे, राजगुरू असू दे, अनंत कान्हेरे असू दे, सुखदेव असू दे, झाशीची रणचंडी म्हणून लढलेली भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांसमोर माना तुकवल्या होत्या, पण ही रणचंडी होऊन अशी लढत होती. काय वेश असेल, काय आवेश असेल. म्हणून आपण पुण्याला आलात ना तर पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरासमोर आमच्या झाशीच्या राणीचा पुतळा आहे. आपण कधी बघितला असेल, नसेल आलात तर आवर्जून बघा. आणि ही पुणेकरांची खासियत आहे. म्हणून माऊली म्हणाले, पुण्याची गणना विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जागे आहेत ना? काय म्हणलेत माऊली? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं काही म्हणले नाही बरं. पुण्याची कीर्तनकार सगळंच सांगतो ते खरं. कमाल झाली तुमची, सरळ सांगताय नाही म्हणून. असं कसं? सर्वज्ञ नसतो कीर्तनकार, मला मान्य आहे. आपण कीर्तनातलं काय लक्षात ठेवायचं, कीर्तनकार कसा आहे, कशी आहे, सगळं सोडून द्यायचं बरं का. लाखो कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामध्ये. मी ठामपणे सांगते, कुणीही सर्वज्ञ नसतं. फक्त आम्ही ज्ञानोबांचे आणि तुकोबांचे पोस्टमन आहे. आम्ही पत्र घेऊन आलो, ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत येतो. त्यामुळे सर्वज्ञ कुणीच नाही. 24 तास धर्मप्रचारकाचं काम असतं कीर्तनकाराचं खरं.